नमस्कार. आज आपण आपल्या चॅनलवर बघत आहे जरदोसीचे पान कसं बनवायचं. तर ही आहे जरदोसी. त्याचे एक 4 mm चे तुकडे तुकडे करून घ्या अशा पद्धतीने. आणि आता आपण ते कसे स्टिच करायचे बघूया. आता हा दोरा वरती काढून घेतलेला आहे. पहिल्यांदा आपल्याला जो आकार पाहिजे आहे तो इथं काढून घ्या पेन्सिलने. आता हे तुकडे केलेले सुईमध्ये घातलेला आहे. एक तुकडा घ्या त्यातला. परत हा दोऱ्यात घालून घ्या. परत हा बरोबर तिरका लावून घ्या. इथं एक फाईन स्टिच द्यायची. परत आपल्याला बॅक नॉट घ्यायचे. त्याच्या समोर एक नॉट घ्यायची. परत हा आहे तसाच दोरा इथं मागं घ्या अर्ध्यापर्यंत. तिथून पुढे आपला खालचा दोरा वर काढून घ्या. परत अजून एकदा मागे घ्या. बॅक स्टिच देणं गरजेचं आहे, नाहीतर ही पाईप सारखी सारखी पुढे सरकणार. जरदोसी येणं सारखी सरकत असते. परत एकदा तसंच करायचं. त्याच्यात पाईप घालायची आपल्याला सुईमध्ये, दोरा करायचा. परत डबल स्टिच घ्यायची इथं हे वर. परत मागं घ्यायचं. परत त्याच्या मागं घ्यायचं. हे मागं घेणं का गरजेचं आहे सांगते. जर तुम्ही हे मागं घेतलं नाही तर पाईप पुढे जाणार. पाईप पुढे गेलं तर त्याचा लूक येणार नाही. परत आता डबल ह्याच्यामध्ये पाईपिंग घालून घ्या. दोरा वरती निघालेला आहे. त्याच्यात ही पाईप आपली जरदोसीची 4 mm ची कट केलेली आहे आपली, ती पाईप घालून घ्यायची सरळ. ही घातलेली पाईप आहे ना, त्याचं इथं स्टिच करायचं त्याच्या समोरच. जरासं तिरकं घ्यायचं. जर तुम्ही तिरकं घेतलं नाही तर आपल्याला पाहिजे तो आकार येणार नाही. त्यामुळे हे पान आपल्याला तिरकंच घ्यायला लागणार. तर मला या डिझाईनमध्ये पान काढायचं आहे, मग मी हे तिरकं घेतलेलं आहे पाईप. तर ही मागं घेऊया. असं सगळं पूर्ण हे असं तिरकं तिरकं करत घेतलं सगळा तर मग आपल्याला हा आकार मिळतो. असाच इथं आकार काढून घेऊया. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.